वाशिमच्या मालेगावमध्ये सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। आम्ही बँका बुडवल्या, कारखाने बुडवले, तसंच आम्ही 10-20 कोटी आणतोय आणि तुम्ही 5,000 अनुदान मागताय, असं धक्कादायक वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं। लढाऊ माणसं विदर्भात आहेत, ही माणसं जपा आणि विदर्भातील नेतृत्व मोठं करा, असंही ते म्हणाले। त्यामुळे खोतांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। आमच्या घरी लय मोठा आहे, आम्ही बँका बुडवल्या, त्या कारखाने बुडवली की, दुकान बुडवली की, कारखाने बुडवली की, सरकार बुडवलंय। आम्ही जेवढा हाणता येईल तेवढा हाणलं या, आणि तुम्ही काय फक्त अनुदान 5,000 द्या, 10,000 द्या, 20,000 द्या। आम्ही किती आणतोय? 10 कोटी, 15 कोटी, 20 कोटी। आमचं कोट्यात चाललंय आणि तुमचं हजारात चाललंय। अरे कशी गरीबी हटायची तुमची? उद्योग बाहेर जाणार असल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलंय। मोठे उद्योग राज्याच्या बाहेर जाणार ही विरोधकांनी पसरवलेली अफवा असून महिंद्रा आणि किर्लोस्करचे उद्योग राज्याबाहेर जाणार नाहीत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। अफवा आहे, सातत्याने महिंद्रा कंपनीने पण ते सांगितलं। काय झालंय, जशी जशी निवडणूक जवळ यायला लागलेली तसं तसं विरोधक सातत्याने ही कंपनी जाणार आहे, ती कंपनी जाणार आहे। तुम्हाला टीव्हीच्या काही माध्यमामध्ये जाहिराती पाहायला मिळत असतील की कुठली कुठली कंपन्या आपल्याकडे येतात। तर आजपासून एलपीजीच्या सिलेंडरच्या किमती, क्रेडिट कार्ड नियम, बचत योजनांशी संबंधित सुकन्या समृद्धी योजना आणि आधार कार्डच्या संबंधित अनेक नियम हे बदलणार आहेत। प्रत्येकाच्या आर्थिक व्यवहारांवर याचा थेट परिणाम होणार आहे। बजेटमध्ये आधार क्रमांकाऐवजी आधार नोंदणी आयडीचा उल्लेख करण्याची जी परवानगी दिली होती, ती तरतूद बंद करण्याचा केंद्राचा निर्णय आजपासून अंमलात आणला जाणार आहे। पीपीएफ नियमामध्ये आजपासून बदल होणार आहे। त्याचबरोबर सुकन्या समृद्धी योजनेचे नियमही बदलणार आहेत। टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स बाबत एक महत्त्वपूर्ण बदल आजपासून लागू होणार आहे। तर या सर्व सविस्तर बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र बातम्यांचा उगसा सुरू राहणार आहे। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।